ठाकरे बंधू एकत्र येणार यावर त्यांच्या पक्षामधल्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना काय वाटतं ते आपण पाहूया। भाजपला ठाकरे नाव नष्ट करायचे अशा दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही लोकभावना राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीबाबत संजय राऊतांकडून समर्थन। भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचे आहे। अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकरेंनी साथ आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करत आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची ताकद तयार होईल। राज आणि उद्धव युतीवर भुजबळांची प्रतिक्रिया, तर राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावर भुजबळांचं वक्तव्य। हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल। उद्धव आणि राज ठाकरे पवार कुटुंबाला प्रिय आहेत। ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर तो सोनेरी दिवस असेल। बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर खूप आनंद झाला असता। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता। महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच राहील। राज ठाकरे महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेतील, मात्र अटी घालून सर्व विसरणं ही उद्धव ठाकरे यांची भूमिका अयोग्य। मनसे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य। आता कसं आहे, अटी घालायचं म्हणायचं आणि मी सगळं विसरतो म्हणायचं हे मला कुठं पटत नाही। हे पाच दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हरकत नाही। दोन भाऊ एकत्र येत असतील तर वाईट काय? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं अभिनंदन। जितेंद्र आव्हाडांकडून मनसे शिवसेना युतीचं स्वागत। मला असं वाटतं दोघं जर हातात हात घेत असतील तर आपण कशाला बोलावं त्याच्यात? दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर आपण कशाला निष्कारण बोलावं? चांगलं आहे ना, कोणी दोन भाऊ एकत्र येत आहेत तर काय वाईट? चांगलं आहे, अभिनंदन। उद्धव ठाकरेंना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांचं येणं आवडत नाही। पवार आणि काँग्रेससोबत त्यांचं जमलं नाही। उद्धव ठाकरेंच्या इगोमुळे राजसाहेब कंटाळून वेगळे झाले। संजय शिरसाट यांचा निशाणा। आणि उद्धव साहेबांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणं त्यांना उचित वाटत नाही, हे आतापर्यंतचा अनुभव आहे। शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का? नाही। काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का? नाही। आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही। जेव्हा उद्धव ठाकरेंनी पाऊल पुढे टाकलं त्यामध्ये अडथळा टाकण्याचं काम झालं। युतीबाबतच्या तयारीवरून अंबादास दानवे यांचा मनसेवर निशाणा। ज्याच्या वेळेस उद्धवजींनी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, 19चं सांगितलं, 24चं सांगितलं, त्याच्या आधी ते सांगितलं, वेगवेगळ्या भूमिका घेत असताना सांगितलं की उद्धवजींच्या पावलात अडथळा टाकण्याचं काम तर केलेलंच आहे ना अनेक वेळेस। राजकारण आणि खेळामध्ये कधी काय घडेल ते आम्ही तुम्ही सांगू शकत नाही। चांगली गोष्ट आहे, कारण ते भाऊ भाऊ आहेत। आमचं त्यामध्ये काही म्हणणं नाही। भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडल हे आज कोण तुम्ही आम्ही सांगू शकत नाही आहेत। चांगली बाब आहे, जर ते भाऊ भाऊ आहेत, काय जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आमचं काय ते म्हणणं नाही आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी महाराष्ट्रामध्ये फरक पडणार नाही। स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न। मंत्री नितेश राणे यांची टीका।